बीड जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात 2024 मध्ये फसवणुकीचा एक गंभीर गुन्हा दाखल झाला होता। याचा तपास पोलीस निरीक्षक देवदास गात यांच्याकडे होता। तपासात आरोपी अटक झाला आणि त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली होती, परंतु या प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला, ज्याचा धक्का संपूर्ण पोलीस विभागाला बसला। पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनी आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेला अनुसरून नेण्याऐवजी कोणत्याही अधिकृत परवानगी न घेता खासगी वाहनात बसवून थेट गुजरातमध्ये नेले। त्यांनी वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक नवनीत कामत किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची पूर्व परवानगी घेतली नव्हती। ही बाब सर्वात गंभीर ठरली। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। गुजरातमध्ये पोहोचल्यावर या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीकडे कोट्यवधी रुपयांची डील करण्याचा प्रयत्न केला, अशी गंभीर तक्रार झाली। याच वेळी या पैशांचा व्यवहाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे प्रकरण तापलं। या व्हिडिओच्या आधारे झालेल्या प्राथमिक चौकशीत रणजित कासले दोषी आढळले आणि त्यांचे निलंबन करण्यात आले। त्यानंतर हवालदार गिरी आणि चालक भाग्यवंत यांचाही चौकशी सुरू झाली। केसचे सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना यांनी सखोल तपास करून त्यांच्यावरही दोष निश्चित केल्यानंतर बुधवारी या दोषींचं निलंबन करण्यात आलं। चौकशीत आणखी धक्कादायक बाबी उघडकीस आल्या, जसे की चालक बळीराम भाग्यवंत हे सुट्टीवर असून शासकीय कामासाठी गुजरातमध्ये गेले होते आणि तिथे त्यांची उपस्थिती बेकायदेशीर होती। शिवाय त्यांनी खासगी वाहनाचा वापर केल्याचंही निष्पन्न झालं। गिरी हेही युनिफॉर्ममध्ये एका बैठकीत गैरप्रकारात सामील असल्याचे पुरावे सापडले। या सर्व घटनांमुळे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी स्पष्ट संदेश दिला, चुकीचे काम करणाऱ्यांवर कोणतेही गय केला जाणार नाही। या प्रकरणात रणजित कासले यांनी निलंबनावरही शांत न बसता सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत इतरांवर आरोप करायला सुरुवात केली। त्यामुळे या प्रकरणाने राज्यभरात बीड पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे। जनतेत पोलीस प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली आणि या संपूर्ण घटनेने पोलीस दलाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। एकीकडे सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवदास गात यांच्यावरही आता टांगती तलवार आहे। त्यांच्या चौकशीचा अहवाल पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला असून त्यांच्यावरही लवकर कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यांच्या दुर्लक्षामुळेच ही संपूर्ण घटना घडली असल्याचा ठपका ठेवण्यात आला। सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना नियंत्रण कक्षात हलवण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे। या सर्व घडामोडींवर पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे। त्यांनी म्हटले की चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे। चांगले काम करणाऱ्यांना माझे पाठबळ असेल। त्यांच्या वक्तव्यावरून प्रशासनाचा कडकपण, न्याय दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो। या प्रकरणातून एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे, पोलीस खात्यात जबाबदारीचा आणि शिस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून डेप्टी कमिशनर नवनीत कामत काही महिन्यापूर्वीच बीडला तातडीने हलवण्यात आले। सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणून ते तिथे कार्यरत आहेत। एकीकडे बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास, त्याच्यावर कारवाई आणि आरोपींकडे संपूर्ण घटनाक्रम सुरू आहे आणि दुसरीकडे बीड पोलिसांमध्ये सायबर पोलिसांचे हे प्रकरण समोर येत आहे। आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड पोलीस हा केंद्रीय चर्चेचा विषय ठरला आहे। आता यावर SP नवनीत कामत काय तोडगा काढतील आणि कशा प्रकारे आपल्या डिपार्टमेंटची छवी पहिल्याप्रमाणे क्लिअर करतील हे बघणे गरजेचे आहे। तुम्हाला संपूर्ण प्रकरणावर काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।